तुझ्याच सावलीत हरवलेला भाग 5. तिच्या डोक्यावर बंदूक आणि त्याच्या श्वासावर तिचं नाव. बेसमेंटमध्ये अंधार पसरला होता. रितिकाच्या मागे बंदूक रोखलेली आणि तिचं हृदय अक्षरशः गोठलं होतं. हू आर यू? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. मागून हलकसं हसू ऐकू आलं. रॉंग क्वेश्चन. तो माणूस तिच्या जवळ येत म्हणाला. तुला विचारायला हवं होतं, तू अजून जिवंत कशी आहेस? रितिकाच्या अंगावर काटा आला. ती हळूहळू वळली आणि समोर दिसला विक्रमचा माणूस, करण. त्याच्या डोळ्यात निर्दयी थंडपणा होता. विक्रम सरला तुझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झाली आहे, तो बंदूक अजून घट्ट रोखत म्हणाला. रितिकाने स्वतःला सावरलं. तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? करण हसला. तू. तो पुढे म्हणाला. अनिरुद्ध देशमुखची सगळ्यात मोठी कमजोरी. त्या शब्दांनी रितिकाच्या मनात भीतीसोबतच एक वेदनाही उठली. ती खरंच त्याची कमजोरी बनली होती का? तेवढ्यात वर टॉप फ्लोअरवर अनिरुद्धला अचानक बेचैनी जाणवली. त्याचं मन जोरात धडधडत होतं. रितिका, तो हलक्या आवाजात पुटपुटला. विक्रम हसला. फिलिंग येतेय? तुझी प्रेम कहाणी आता संपायला आलीये. अनिरुद्धचा राग पुन्हा उसळला. त्याने विक्रमचा कॉलर पकडला. ती कुठे आहे? विक्रम मोठ्याने हसू लागला. जिथे काही मिनिटात फक्त राख उरणार आहे. त्या क्षणी अनिरुद्धच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. बेसमेंट. तो विक्रमला जोरात ढकलून खाली धावत सुटला. दुसरीकडे करणने रितिकाला एका खोलीत ढकललं. त्या खोलीत वायर्स, टायमर्स आणि एक्सप्लोजिव्स होते. रितिकाच्या श्वासाचा वेग वाढला. विक्रम खरंच संपूर्ण बिल्डिंग उडवणार होता. प्लीज हे सगळं थांबवा, ती घाबरून म्हणाली. करण तिच्या जवळ आला. लेट झालंय. तो तिच्या चेहऱ्याकडे बघत हसला. पण होनेस्टली, मला समजत नाही अनिरुद्ध तुझ्यासाठी एवढा वेडा कसा झाला? रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळू आवाजात म्हणाली, कारण त्याचं प्रेम खरे आहे. करण काही सेकंद शांत झाला, पण उपहासाने हसला. ट्रू लव्ह? बिझनेस वर्ल्डमध्ये? रितिकाच्या डोळ्यात अचानक कॉन्फिडन्स आला. हो, ती पुढे म्हणाली. तो आज स्वतः तुटेल, पण मला कधी तुटू देणार नाही. हे शब्द ऐकताच करणच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता आली. जणू त्याला कुणाची आठवण झाली होती. पण पुढच्याच क्षणी संपूर्ण बेसमेंटमध्ये अलार्म वाजू लागला. बॉम्ब टायमर ॲक्टिवेटेड. 10:00 मिनिट्स रिमेनिंग. रितिकाचं हृदय थांबल्यासारखं झालं. करण शांतपणे बाहेर जाणार इतक्यात धाड. दरवाजा जोरात उघडला गेला. अनिरुद्ध आत आला. श्वास जोरात चालू, डोळ्यात भीती. पण रितिकाला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला. अनिरुद्ध. रितिका धावत त्याच्याकडे गेली. अनिरुद्धने तिला लगेच मिठीत घेतलं. तू ठीक आहेस? तो घाबरून विचारू लागला. रितिका रडत म्हणाली, तुम्ही इथे का आलात? अनिरुद्ध तिचा चेहरा हातात घेत म्हणाला, बिकॉज आय कांट लूज यू. त्या क्षणी दोघेही सगळं विसरले. बॉम्ब, डेंजर, भीती. फक्त एकमेकांना घट्ट पकडून उभे राहिले. पण टायमर पुन्हा जोरात बीप झाला. 8:43 मिनिट्स रिमेनिंग. अनिरुद्ध लगेच अलर्ट झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं. एक्सप्लोजिव्स पूर्ण बेसमेंटमध्ये लावलेले होते. आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. पण करण हसला. टू लेट. त्याने रिमोटवर बटन दाबलं आणि अचानक बेसमेंटचा मेन एक्झिट जोरात बंद झाला. रितिका घाबरून अनिरुद्धचा हात पकडली. नाव व्हॉट? अनिरुद्ध काही सेकंद शांत राहिला. मग तिच्याकडे पाहत हलकसं हसला. ट्रस्ट मी. रितिकाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने मान हलवली. ऑलवेज. त्या उत्तराने अनिरुद्धच्या चेहऱ्यावर वेगळीच ताकद आली. कारण आता त्याच्याकडे लढण्यासाठी एक कारण होतं. पण पुढच्याच क्षणी करणने बंदूक थेट अनिरुद्धवर रोखली. हिरो बनायचा प्रयत्न करू नकोस. आणि टायमरवर वेळ उरली होती. 7 मिनिट्स 59 सेकंद. शेवटच्या 7 मिनिटात प्रेम अधिक जिवंत झालं. 7 मिनिट्स 59. बेसमेंटमध्ये टायमरचा आवाज घुमत होता. प्रत्येक बीट सोबत रितिकाचं हृदय अधिक जोरात धडधडत होतं. करणची बंदूक अजूनही अनिरुद्धवर रोखलेली होती. हिरो बनायचा प्रयत्न करू नकोस, करण थंड आवाजात म्हणाला. यावेळेस तू कोणालाही वाचू शकणार नाहीस. अनिरुद्ध मात्र शांत होता. त्याचा एक हात अजूनही रितिकाच्या हातात होता. जणू त्या स्पर्शातूनच दोघांना ताकद मिळत होती. रितिका थरथरत म्हणाली, प्लीज आम्हाला जाऊ द्या. करण काही सेकंद तिच्याकडे पाहत राहिला. मग हसला. तुला माहितीये प्रॉब्लेम काय आहे? तो अनिरुद्धकडे पाहत म्हणाला, याच्यासारखे लोक सगळं मिळवतात, पैसा, पावर आणि शेवटी प्रेमही. अनिरुद्धचा आवाज कठोर झाला.
तुला जे हवंय ते माझ्याकडून घे, पण तिला यातून बाहेर जाऊ दे. रितिका लगेच ओरडली. नो. ती अनिरुद्ध समोर उभी राहिली. मी तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाणार नाही. त्या क्षणी अनिरुद्ध तिच्याकडे पाहतच राहिला. हीच ती मुलगी होती जी कधी त्याचा तिरस्कार करत होती आणि आज ती त्याच्यासाठी मृत्यूशी उभी होती. करण उपहासाने हसला. वाव, ट्रू लव्ह इंडीड. 6 minutes 48 seconds. टायमर आणखी जोरात बीप होऊ लागला. स्मोक हलकेच बेसमेंटमध्ये पसरत होता. अनिरुद्धने पटकन आजूबाजूला नजर फिरवली. त्याला एका कोपऱ्यात इलेक्ट्रिकल पॅनल दिसलं. तो रितिकाच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, मी डिस्ट्रॅक्शन तयार करतो, तू त्या एक्झिट डोअरपर्यंत पोहोच. रितिका लगेच मान हलवली. इम्पॉसिबल, मी तुम्हाला सोडून जाणार नाही. रितिका. त्याचा आवाज अचानक खूप इमोशनल झाला. जर आज काही झालं ना तर मला शेवटचं आठवणीत तुझं हसणं हवंय, रडणं नाही. रितिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुम्ही असे बोलू नका, ती तुटलेल्या आवाजात म्हणाली. अनिरुद्धने तिचा चेहरा हलकेच हातात घेतला. बॉम्ब, टायमर, बंदूक, भीती, त्या सगळ्यातही त्याची नजर फक्त तिच्यावर होती. ऐक, तो कुजबुजला. माझ्या आयुष्यात खूप लोक आले, पण पहिल्यांदाच कुणीतरी मला माणूस बनवलं. रितिका पूर्णपणे रडू लागली. अनिरुद्ध हलकसं हसला आणि ती तू आहेस. करण चिडून ओरडला. इनफ. त्याने बंदूक अजून घट्ट पकडली. त्याच क्षणी अनिरुद्धने जवळचा लोखंडी पाईप जोरात करणच्या दिशेने फेकला. थाड. बंदूक खाली पडली. रन रितिका. क्षणात सटापट सुरू झाली. अनिरुद्ध आणि करणमध्ये जोरदार मारामारी सुरू झाली. रितिका घाबरून इकडे तिकडे पाहत होती. एक्झिट बंद. स्मोक वाढत होता. टायमर कमी होत होता. 4 minutes 59 seconds. करणने अनिरुद्धला जोरात भिंतीवर आपटलं. रितिका किंचाळली. अनिरुद्ध. करण पुन्हा त्याच्यावर वार करणार इतक्यात रितिकाने जवळचा फायर एक्सटिंग्विशर उचलला आणि पूर्ण ताकदीने करणच्या पाठीवर मारला. करण खाली पडला. अनिरुद्ध शॉक्ड होऊन तिच्याकडे पाहू लागला. तुम्हीच हिरो नाही आहात. ती रडत हसली. त्या परिस्थितीतही अनिरुद्ध हसू लागला. गॉड, आय लव्ह यू. रितिकाचं हृदय पुन्हा धडधडलं. 3 minutes 31 seconds. अनिरुद्धने पटकन इलेक्ट्रिकल पॅनल उघडलं. वायर्स पूर्ण गोंधळलेले होते. कॅन यू डिफ्यूज इट? रितिकाने घाबरत विचारलं. अनिरुद्ध शांत राहिला. मग हलकसं हसला. हॉनेस्टली मलाही काहीही माहिती नाही. रितिका पुन्हा घाबरली. तो तिच्याकडे वळला. पण मी प्रयत्न थांबवणार नाही. त्या क्षणी रितिका त्याच्या जवळ आली. तिने त्याचा चेहरा हातात घेतला. जर काही झालं ना, तिचा आवाज तुटत होता, तर मला शेवटच्या क्षणीही तुमच्यासोबत राहायचे. अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं. तो हलक्या आवाजात म्हणाला, तू मला जगण्याची इतकी वाईट सवय लावली आहेस ना. आणि पुढच्या क्षणी त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. 2 minutes 12 seconds. तेवढ्यात करण पुन्हा उठला. त्याच्या हातात दुसरी गन होती. तो वेड्यासारखा ओरडला. जर मी हरलो तर तुम्ही दोघंही जिवंत राहणार नाही. आणि त्याने थेट ट्रिगर दाबला. धाड. गोळी सुटली आणि रितिकाच्या डोळ्यांसमोर फक्त एकच दृश्य आलं. अनिरुद्ध तिच्यासमोर उभा राहतोय. त्याच्या रक्तात भिजलेलं तिचं प्रेम. धाड. गोळीचा आवाज पूर्ण बेसमेंटमध्ये घुमला. रितिकाने डोळे घट्ट बंद केले. काही सेकंद पूर्ण शांतता. मग अचानक तिच्या हातावर काहीतरी गरम पडू लागलं. तिने हळूहळू डोळे उघडले आणि पुढच्याच क्षणी तिचा श्वास थांबला. अनिरुद्ध तिच्यासमोर उभा होता, पण त्याच्या खांद्यातून रक्त वाहत होतं. अनिरुद्ध. रितिका किंचाळली. गोळी त्याने स्वतःवर घेतली होती, फक्त तिला वाचवण्यासाठी. अनिरुद्ध वेदनेने खाली गुडघ्यावर बसला, पण त्याची नजर अजूनही फक्त रितिकावर होती. तू ठीक आहेस ना? तो कसंबसं म्हणाला. रितिका पूर्णपणे तुटली. तुम्ही वेडे आहात का? ती रडत त्याच्या जवळ बसली. माझ्यासाठी गोळी घेतली तुम्ही? अनिरुद्ध हलकसा हसला. ऑब्व्हियसली मी तुला काही होऊ देऊ शकत नाही. त्या क्षणी रितिकाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. तिने त्याचा चेहरा हातात घेतला. प्लीज डोळे बंद करू नका. 1 minute 39 seconds. टायमर अजूनही चालू होता. स्मोक वाढत होता. करण पुन्हा गन उचलणार इतक्यात अचानक पोलीस बेसमेंटमध्ये घुसले. ड्रॉप द वेपन. करण पळायचा प्रयत्न करत होता, पण पोलिसने त्याला पकडलं. रितिकाला त्याच्याशी काही देणं घेणं नव्हतं. ती फक्त अनिरुद्धला घट्ट पकडून बसली होती. लुक ॲट मी. ती रडत म्हणत होती. मला सोडून जाऊ नका.
अनिरुद्धचा श्वास जड झाला होता, पण तरीही तो हलकसा हसला. इतक्या इझिली तुझ्यापासून सुटका नाही होणार माझी. रितिका रडत हसू लागली. बॉम्ब स्क्वॉड टायमर बंद करण्याचा प्रयत्न करत होते. सगळीकडे पॅनिक. तेवढ्यात एक ऑफिसर ओरडला, सर, मेन ट्रिगर अजून ॲक्टिव्ह आहे. 54 सेकंद. बॉम्ब स्क्वॉड पॅनिक झाले. जर मेन ट्रिगर बंद झाला नाही तर संपूर्ण बेसमेंट उडेल. रितिकाच्या चेहऱ्यावर भीती परत आली. अनिरुद्ध कसंबसं उठायचा प्रयत्न करू लागला. मी करतो. नो, रितिका लगेच ओरडली. तुम्ही हलणार पण नाही. पण अनिरुद्ध हट्टीपणे उठला. त्याचा शर्टवर रक्त पसरत होतं. तो टायमरजवळ गेला. बॉम्ब स्क्वॉड ऑफिसर पटकन म्हणाला, रॉंग वायर कट झाली तर ब्लास्ट होईल. रितिकाचं हृदय अक्षरशः थांबलं. अनिरुद्धने खोल श्वास घेतला. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त रितिकाचा चेहरा होता. तिचं हसणं, तिचं रडणं आणि तिचं आय लव्ह यू न बोलताही जाणवणारं प्रेम. तो हलकसा हसला. माझ्यासाठी प्रे करशील? रितिका रडत म्हणाली, मी आयुष्यभर करेन. फक्त तुम्ही माझ्यासोबत राहा. त्या उत्तराने अनिरुद्धच्या डोळ्यात चमक आली. 12 सेकंद. त्याने वायर हातात घेतली. सगळ्यांचे श्वास थांबले. 7 सेकंद. रितिकाचे अश्रू थांबत नव्हते. 3 सेकंद. अनिरुद्धने डोळे बंद केले आणि वायर कट केली. पूर्ण बेसमेंटमध्ये अचानक शांतता पसरली. टायमर थांबला. 0 सेकंद. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बॉम्ब डिॲक्टिवेट झालं होतं. पण पुढच्या क्षणी अनिरुद्धचा तोल गेला. तो खाली कोसळला. अनिरुद्ध! रितिका धावत त्याच्या जवळ आली. त्याच्या डोळ्यांवर हळूहळू अंधार येत होता. तो कसंबसं तिच्याकडे पाहत म्हणाला, रितिका. ती त्याचा हात घट्ट पकडत रडू लागली. प्लीज, काही बोलू नका. अनिरुद्ध हलकसं हसला. एकदा, फक्त एकदा सांग ना. रितिका गोंधळली. काय? त्याच्या डोळ्यांवर वेदनांनी भरलेलं हसू आलं. की तू माझ्यावर प्रेम करतेस. त्या क्षणी रितिकाचं हृदय पूर्णपणे वितळलं. ती त्याच्या चेहऱ्याजवळ झुकली आणि रडत रडत म्हणाली, आय लव्ह यू अनिरुद्ध. खूप खूप प्रेम करते तुमच्यावर, माझ्या श्वासापेक्षाही जास्त. अनिरुद्धच्या डोळ्यात समाधान चमकलं. त्याने तिचा हात हलकासा दाबला आणि हळूहळू डोळे बंद केले. अनिरुद्ध. रितिकाची किंकाळी पुन्हा एकदा त्या बेसमेंटमध्ये घुमली. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल धन्यवाद.